ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरज एमआयडीसी मधील फाउंड्री शॉक लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू। मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा। मिरजेत फाउंड्रीत काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 11 मे 2024 रोजी 8:30च्या सुमारास घडली। प्रकाश शिवगोंडा गौराजे वय 42 राहणारा ढवळी तालुका मिरज असं मयत तरुणाचं नाव आहे। नेहमीप्रमाणे ते मिरज एमआयडीसी मधील फडके फेरोकास्ट प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात कामाला गेले होते। त्या ठिकाणी त्यांना काम करीत असताना विजेचा तीव्र झटका बसल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला। तर सदर कारखान्यात कामगाराच्या सुरक्षेसाठी कोणतीच व्यवस्था केली नसून कारखान्यातील विजेच्या तारा मोकळ्या स्थितीत असून कारखाना मालकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाने तसेच बेफिकिरीने निष्पाप प्रकाश गौराजे या कामगाराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। याबाबत कारखाना मालकावर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केलं। नमस्ते, मी आकाश अण्णाप्पा गौराजे, सरपंच ग्रामपंचायत ढवळी। आज सकाळी 8:30-9च्या दरम्यान आमच्या गावचे एक युवक प्रकाश शिवगोंडा गौराजे हे एमआयडीसीमध्ये फडके फेरोकास्ट या ठिकाणी कामाला होते। आज सकाळच्या सुमारास ते कंपनीच्या निष्काळजीपणामुळे व कोणतेही व्यवस्थापक तिथे व्यवस्थित नाही त्यामुळे विजेचा शॉक लागून ते मृत्युमुखी पावलेले आहेत। तरी ह्या सर्व घटनेची जबाबदार हे संबंधित कंपनी व त्यांचे मालक आहेत। त्यामुळे आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी करतो की ज्या संबंधित कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व जे आता आमचे जे कुटुंब आहेत, आमचे सर्वसामान्य कुटुंब आहे त्यांच्या मागे कोण नाही, घरातील कर्ता माणूसच गेलेला आहे, तरी त्यांना योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो। आता आम्ही ही घटना कळल्यानंतर ज्यावेळी ते कंपनीस भेट दिलो तेव्हा तिथे आम्हाला असे आढळून आले की कंपनीचे सर्व वायरी उघड्या पडलेल्या आहेत, त्याला कोणतेही कोटेड नव्हतं किंवा इलेक्ट्रिशियननुसार नियमाप्रमाणे कोणतीही तिथे फिटिंग नव्हती, फ्युजर नव्हते। या पद्धतीने अंदाधुंद असा कारभार तिथं झालेला आहे। या सर्व कारणामुळेच त्यांचा जीव गेलेला आहे असं म्हणण्यास काही वावगं ठरणार नाही। त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावा ही आमची ग्रामस्थांची मागणी आहे। जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृत्यूदेह ताब्यात घेणार नाही असे मी प्रशासनास आवाहन करतो। तसेच सर्वसामान्य गरीब कुटुंबातला असल्यामुळे प्रशासनाने देखील त्यांची नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्या परीनं योग्य ती मदत होईल त्या पद्धतीने त्यांना मदत करावी। घरात एकटा कमवणारा कर्ता पुरुष जाण्याने कुटुंब उघड्यावर पडला असून शासनाने ही कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी विनंती सुद्धा नातेवाईकांनी केली आहे। घटनास्थळी कुपवाड एमआयडीसी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत। शासकीय रुग्णालयात ढवळी गावातील ग्रामस्थ, सरपंच यांच्यासह नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज।